नमस्कार, मी क्रांती आहिरे. आज तुम्हाला मी प्रत्येक ठिकाणचं नाशिक दर्शन घडवत आहे. तर आज तुम्हाला मी मुक्तिधाममध्ये घेऊन जाणार आहे. तर सगळ्यात आधी आपण इथे पंचवटीचं जे आहे, तर इथे पंचवटीची ही नदी पण जिथे गंगा मैयाची जी आरती होती ती तुम्हाला तिचं दर्शन घडवलेलं आहे. आणि गंगा त्या ठिकाणापासून 1.5 ते 2 किलोमीटर असलेलं हे भक्तिधाम. तर भक्तिधाम हे एक मठ आहे. तिथलं भक्तिधाम हे एक मठ आहे. महामंडलेश्वर स्वामी सच्चिदानंद सरस्वती यांचा हा मठ आहे. आणि तिथे खूप छान अशी तुम्ही जर नाशिकला येणार असाल तर ह्या ठिकाणी तुम्हाला राहायची सुद्धा सोय आहे. तिथे राहायला सुद्धा जागा आहे आणि ह्या मठामध्ये राहायला जागा आहे. तिथे छान असा हा मठ आहे. तर तिथे काही देवदेवतांच्या मूर्त्या आहेत. तिथे आपण आता मध्ये जाणारच आहोत, पण हे बाहेरचं ते तुम्हाला दाखवत आहे. खूप सुंदर असं हे वातावरण आहे बाहेरचं नाशिकचं. बघा किती छान आहे. आणि आपण आतमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी असे पूर्ण मंदिरासारखं केलेलं आहे. इथे राधाकृष्ण आहेत छान असे. आणि सुंदर त्यांची जी आहे तिथे अगदी स्वच्छता, टापटीपपणा आणि छान अशा ह्या सगळे देवदेवता इथे हे ठेवलेल्या मूर्त्या हे केलेल्या आहेत. बघा इथे नंदी महाराज आहे. आता इथे नंदी महाराज आहे. इथे हनुमान आहे या एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला इथे बघा इथे ही कालिका देवी आहे. नाशिकचं आराध्य दैवत कालिका देवी. आणि इथे विठ्ठल रुक्माईचे जे आहेत ते आहेत मूर्त्या छान अशा. त्याच्यानंतर आपण आता इथे बघा इथे हनुमान तुम्हाला परत एकदा दाखवते. हनुमानाची छान अशी ही संगमरवरीमध्ये व्हाईट संगमरवरीमधल्या मूर्त्या आहेत सगळ्या. त्याच्यानंतर इथे देवीचा फोटो आहे, देवीची मूर्ती आहे आणि छान तिला कपडे घातलेले आहेत मस्त असं. आणि मंदिराचं हे प्रांगण इतकं मोठं आहे. तर तुम्ही जर नाशिकला आलात तर जरूर ह्या ठिकाणी भेट देऊ शकतात. बघा दत्ताचे अवतार दिलेले आहेत तिथे. दत्त तुम्हाला पूर्ण तर इथे तुम्हाला भक्त निवासाची सोय आहे. या ठिकाणी तुम्ही जर नाशिकला आलात तर इथे सुद्धा असं राम लक्ष्मण सीता असं भक्त निवासाची सोय आहे. तुम्ही इथे राहू पण शकतात आणि अगदी कमी दरामध्ये तुम्ही ह्या ठिकाणी राहू शकतात. नाशिकला आल्या तर तुम्हाला राहण्याची सोय अगदी कमी पैशामध्ये होणार आहे या ठिकाणी. तुम्हाला मी दाखवणारच आहे पुढे अजून छान अशा ह्या मूर्त्या. शिव मंदिर सगळे देवदेवतांचे इथे आपल्याला फोटो लावलेले त्यांनी. बघा इथे नवनाथांचं आहे. महामंडलेश्वर यांचा हा मठ आहे. तर तिथे मस्त राहण्याची सोय आहे. तुम्ही 1-2 दिवस तिथे राहू सुद्धा शकतात. हे नरसिंहाचे अवतार आहे तिथे. दत्ताची मूर्ती आहे तिथे एका बाजूला. आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे. तिरुपती बालाजीचं आहे इथे. त्यांनी सगळेच देवदेवतांचे आपल्याला इथे हे केलं आहे.
तर सुरुवातीला आपण बघितलं असेल गणपती बाप्पा आणि सप्तशृंगी मातेचे मोठे मूर्त्या बाहेर त्यांनी केलेल्या आहेत त्या मठाच्या बाहेर. तर मी सुद्धा आता पहिल्यांदा या ठिकाणी आलेली आहेत, कारण बऱ्याच वेळा बाहेरून दर्शन घ्यायची आणि मला माहीत नव्हतं की इथे याला भक्तिधाम असं म्हटलं जातं. तर मला सुद्धा माहीत नव्हतं. जेव्हा मी त्या ठिकाणी गेली आणि त्या ठिकाणी मग असं सुंदर असं शांत वातावरण, आणि आपल्याला तिथे जर आपल्याला वाटलं तर आपण तिथे शांत असं वातावरणात तिथे राहू शकतो. खूप सुंदर असं स्वच्छता. या ठिकाणी भक्तांना राहण्याची सोय केलेली आहे त्यांनी. बघा खूप छान असं इथे भक्त निवासांचं आहे. मागच्या बाजूला तिथे सगळी सोय केलेली आहे. तुम्ही जर आल्या तर या ठिकाणी जरूर भेट द्या. खूप सुंदर असं हे नाशिकचं भक्तनिवास आहे आणि या ठिकाणी जरूर भेट द्या. असं छान मन प्रसन्न होऊन जातं. आणि तुम्हाला जर राहायचं असेल तर या ठिकाणी अगदी कमी खर्चामध्ये तुम्हाला छान असं हॉटेल्स टाईप सगळं इथे मिळून जातं. भक्तिधाम, या ठिकाणाला भक्तिधाम असे म्हणतात आणि छान आहे असं हे इथे. तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल, नाशिकमधले मी असे नवनवीन ठिकाणांचे प्रत्येक ठिकाणावरचे व्हिडिओ टाकत असते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.